हरे कृष्ण। जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, हे तर यशोदानंदन बाकी आहे ना व्रज जन बॅग रंजन, पाठीतो आज सगळे जण इथे सकाळचे संध्याकाळचे. यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना वनचारी, यमुना वनचारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे, जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय गौरनिताई, जय गौरनिताई, जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर आपण मागच्या आठवड्यात 7व्या अध्यायाचा 19वा श्लोक शिकलेलो. तर कोण सांगू शकेल त्याबद्दल काय झालेलं त्या श्लोकामध्ये? तर 16व्या श्लोकामध्ये कृष्ण चार अशा लोकांबद्दल सांगतो जे त्याच्याकडे येतात. ओके, शरण जातात असं तो बोलत नाही तो. आणि हे तो का सांगतोय तर आपण जरा परत बघून घेऊया. 14व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो की जे त्याच्याकडे जे शरण जातात ते मायेला पार करू शकतात, मायेचा हा जो भवसागर आहे त्याला पार करू शकतात. आता म्हणजे काय झालं की मायेला पार करायचं असेल तर कृष्णाला शरण येणं आवश्यक आहे. हा, आता म्हणून कृष्ण काय करतोय, जे शरण येतात किंवा येत नाहीत त्यांचं अनालिसिस करतोय तो आता. ठीक आहे. तर 15व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत तो ह्या अशा लोकांबद्दल सांगतो
जे शरण येतात किंवा येत नाहीत. ठीक आहे. म्हणून 15व्या श्लोकामध्ये तो पहिल्या अशा कॅटेगरी बद्दल सांगतो जे कधीच कृष्णाला शरण येत नाहीत. ठीक आहे. ते चार लोक जे होते, मूढ, नराधम, मायया परतज्ञान आणि आसुरम भावम आश्रित. आता मी ह्यांच्याबद्दल डिटेलमध्ये बोलत नाही, आपण ह्याबद्दल बोललेलो. मग कृष्ण 16व्या श्लोकामध्ये अ, अ, चार लोकांबद्दल सांगतो जे त्याच्यापर्यंत येतात, त्याच्याकडे चालायला चालू करतात आणि भजन, ते माताजींनी सांगितल्याप्रमाणे भजन करायला चालू करतात. ओके. पण हे सगळे शुद्ध असतातच असं नाही. त्यामुळे पहिली तीन कॅटेगरी, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी, ह्यांची काहीतरी एक एक स्वार्थ असतो. काहींना काही काही दुःख असतात. आर्तला दुःख असतात, जिज्ञासूला त्याची फक्त जिज्ञासा मिटवायची असते, त्याच्यातनं तो भक्तीपर्यंत पोहोचेलच असं नाहीये. आणि अर्थार्थीला पैसे किंवा काहीतरी भौतिक मदत हवी असते. पण तो ज्ञानी जो आहे त्याची तो विशेष प्रशंसा करतो, कारण तो बोलतो ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ओके. तो बोलतो की ह्या तिघांमध्ये, ह्या चौघांमध्ये ज्ञानी मला जास्त प्रिय आहे. इथे काय होतं, ज्ञान हा शब्द कृष्णाने वापरल्यामुळे थोडा मिसलीड होऊ शकतं लोकांचं, आणि आम्ही बघितलेलं आहे. बऱ्याच क्लासेसमध्ये जेव्हा हा श्लोक घेतला जातो ना, त्यावेळी लोकांना वाटतं की कृष्णाबद्दल ज्ञान असणं म्हणजे आपण ज्ञानी आहोत असं. तर ते तसं नाहीये. ज्ञानी व्यक्ती ती आहे जी कॉन्टेक्स्टला जर तुम्ही बघितलं 13व्या श्लोकापासून आत्तापर्यंत, तर कॉन्टेक्स्टच्या अनुसार ज्ञानी म्हणजे भक्त व्यक्ती. आणि कृष्ण 17व्या श्लोकामध्ये बोलतो पण नित्ययुक्त आणि एक भक्तीर विशिष्यते. एक भक्तीर विशिष्यते, एक ज्ञान विशिष्यते असं तो बोलत नाहीये. तर ही ज्ञानी व्यक्ती म्हणजे ती आहे जी कृष्णाबद्दलचं ज्ञान त्याला आहे. हा, तो एक आत्मा आहे. कृष्ण सर्वोत्तम पुरुषोत्तम आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत. आपण त्याची भक्ती केली पाहिजे आणि तो भक्ती करतोय कृष्णाची. ह्या स्टेजला पोहोचलेली ती व्यक्ती आहे, तो भक्तच आहे तो. फक्त असं आहे की तो एकदम ॲडव्हान्स स्टेजला तो पोहोचलेला नाहीये अजून, पण त्याचा मार्ग त्यांनी बरोबर निवडलेला आहे आणि तो चालतोय सुद्धा त्या मार्गावरती. ही म्हणजे ती ज्ञानी व्यक्ती आहे. आणि म्हणून असं त्या बाकीच्या तिघांना असं वाटू नये की आपण कृष्णाकडे चालत येतोय, आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थीला असं वाटू नये, म्हणून कृष्ण काय बोलतो की तुम्ही सुद्धा चांगले आहात, म्हणून त्यांच्याकरता उदार हा शब्द वापरतो. उदाराह सर्व एवैते. त्यामुळे कृष्णाकडे चालत येणं आणि कृष्णाच्या दिशेला चालत जाणं हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही कारणाने कृष्णाकडे या, पण कृष्ण त्याला अप्रिशिएट करतोय की तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून. आणि त्याच्याकरता आपण एक उदाहरण घेतलेलं, एका आईचा मुलगा आईकडे भूक लागल्यावरती काही खायला मागत नाही, पण तो नेहमी बाजूच्यांच्याकडे जात असतो, खायला मागत असतो. तर आईला काय वाटेल की बाबा तू माझ्याकडे ये ना, मी तुला सगळं देते, मी तर तुझी आई आहे म्हणून. पण तरी तो मुलगा आईकडे येत नाही, बाजूच्यांच्याचकडे जातो. पण जेव्हा तो मुलाला कळतं की नाही, ही माझी आई आहे, हा, कोणत्याही कारणाकरता का हो पण मला हिच्याकडेच आलं पाहिजे, तेव्हा त्या आईला किती आनंद होतो, तसा आनंद कृष्णाला होतोय. म्हणून कृष्ण बोलते की मला तुमची शुद्ध भक्ती नाही तरी कोणत्याही स्टेजमधली भक्ती असेल तरी मला ती हवी आहे. म्हणून कृष्ण त्यांना बोलते की ते एवढे सगळे उदार आहेत की मला ज्याची भूक जास्ती आहे भक्तीची, ती भूक माझी ही लोक मिटवतायत, म्हणून त्यांना उदार बोलतोय कृष्ण. ते कृष्णाला देतायत असं कृष्ण म्हणतो. कृष्ण हे नाही बोलत आहे की मी सर्वे सर्व आहे, माझ्याकडे कोणी आलं तर मी काय, मी तर मोठी व्यक्ती आहे, काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे, ही लोक माझ्याकडे आले तर. असा उद्धटपणा दाखवत नाहीये कृष्ण. कृष्ण उलट त्यांनाच उदार म्हणतोय. तर नंतर असं पण आपल्याला वाटू नये की ज्ञानी म्हणजे बस कृष्ण सर्वोत्तम आहे हे समजलं तर संपलं म्हणून, तर नाही. तर ती भक्ती कंटिन्युअसली करत राहायला पाहिजे आणि त्या भक्तीचं अल्टिमेट स्टेज काय आहे ते त्यांनी 19व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. वासुदेव सर्वमिती. ह्या जगात भौतिक असो किंवा आध्यात्मिक जगत असो, ह्या दोन्ही जगतांमध्ये वासुदेव कृष्णा व्यतिरिक्त काहीही नाही, हे ज्याला जेव्हा समजतं
तेव्हा तो खरा त्या फायनल स्टेजला पोहोचलेला असतो. हे त्या ज्ञानी व्यक्तीला सुद्धा समजायला वेळ लागतो. म्हणून कृष्ण बोलतोय बहुनाम जन्म नामंते. हा, म्हणजे काय तर हे जे तीन लोक सांगितले, अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी, दे आर बेटर दॅन अ सर्टन अदर क्लास ऑफ डिवोटीज. ओके. ते डिवोटीज कोणते आहेत ते कृष्ण 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत सांगेल. म्हणजे अगदी खालच्या लेवलला जर तुम्ही बघितलं ते नराधम वगैरे येतात. अगदी वरच्या लेवलवरती सॉरी, अगदी वरच्या लेवलला जर बघितलं तर बहुनाम जन्म नामंतेमध्ये ज्या स्टेजला ती व्यक्ती पोचली ती ती व्यक्ती तिकडे येते. आणि ह्याच्यामध्ये मग ते ज्ञानी, अर्थजिज्ञासू, अर्थार्थी येतील. आणि त्यांच्या खाली आता 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत कृष्ण जी व्यक्ती सांगेल ती व्यक्ती तिकडे येते. तर ही ती हायरार्की झाली. हे समजणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला कळू शकते की आपल्याला कोणत्या स्टेजला पोहोचायचंय म्हणून. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे? नाही? तर आज आपण 20वा श्लोक बघूया. हा श्लोक बघण्याआधी मागे मी सांगितल्याप्रमाणे अ, म्हणजे एस्पेशली जे नवीन आहेत, भगवद्गीता शिकायला आहेत, त्यांना हा कॉन्सेप्ट समजणं आणि ॲक्सेप्ट करणं डिफिकल्ट जाऊ शकतं. ठीक आहे. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की आपली जी लेवल आहे ज्ञानाची, त्याच्या बेसिसवरती आपण कृष्णाच्या ज्ञानाची लेवल ओळखायचा प्रयत्न करू नये. हां, म्हणजे आपण शाळेत ॲडमिशन घेतली आणि जो PhD केलेला प्राध्यापक आहे त्याची परीक्षा घेण्याचे स्वप्न बघितल्यासारखं होईल ते. तर कृष्णाने ही जी संपूर्ण भगवद्गीता सांगितली आहे ती तो काही सत्व किंवा रज किंवा तमोगुणाच्या अधीन नाहीये, ज्यामुळे त्यांनी सांगितलेली भगवद्गीता चुकीची ठरू शकते. तर कृष्णानी हे अतिशय हाय लेवलचं, एकदम एकदम हाय लेवलचं नॉलेज दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्या हाय लेवलला पोचलो नसल्यामुळे आपल्याला ते अंडरस्टँड करायला आणि एक्सेप्ट करायला थोडं इनिशियली डिफिकल्ट जाऊ शकतं. पण ह्याचा अर्थ हा नाही की तो नॉलेज चुकीचं आहे म्हणून. आपल्याला आपली लेवल वाढवायची आहे. हं. हरे कृष्णा. तर आपण 20वा श्लोक बघूया. कामैस्तैस्तैर्हृत ज्ञाना प्रपद्यन्ते अन्यदेवतः तं तं नियममास्थाय प्रकृत्यान्यतः स्वया. अनुवाद कोण वाचल? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कारणांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधानांचे पालन करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता काय झालं इकडे, कृष्णाने जे दोन एक्स्ट्रीम्स सांगितलेले 15व्या श्लोकामध्ये आणि 16व्या श्लोकामध्ये. ठीक आहे. त्यांनी कोण शरण जात नाही कृष्णाला आणि कोण शरण जाण्याच्या मार्गावरती येतं आणि शेवटी शरण जातं, हे जर बघितलं तुम्ही तर हे दोन एक्स्ट्रीम्स झाले. ओके. मिनिंग ते बोलतात ना, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तर ह्या आध्यात्मिक मार्गावरती चालत असणाऱ्या लोकांमध्ये फक्त हे दोन स्टेजेस असतात असं नाहीये, मल्टिपल स्टेजेस असतात. आणि तर मग प्रश्न एक साधारणपणे ऑटोमॅटिकली निर्माण होऊ शकतो की जे ह्या दोन गटांमध्ये नाही आहेत ते काय होतं, त्यांचं काय होतं आणि ते काय करतात, का करतात, ते कुठे असतात. तर त्याचं उत्तर कृष्ण इथे ह्या 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत देतो. तर ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना कळतंय की आपण आत्मा आहोत, शरीर नाही आहोत, हा, आणि कृष्ण कोण आहे, इतर सर्व कोण आहेत, आणि आपण कृष्णाशी आपला काय संबंध आहे हे त्यांना समजलेलं असतं. अशी व्यक्ती त्या ज्ञानाच्या आधारे कृष्णाची भक्ती करायला चालू करतो. ओके. त्यांचं सर्वोच्च स्थान आणि त्यांचं असलेलं कृष्णाबरोबरचं नातं हे त्यांना, त्यांचं हे परमस्वरूप ओळखलेलं असतं. ठीक आहे. तर
ही जी लोक आता कृष्ण सांगतोय ह्या 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत, ह्यांना कृष्ण सर्वोत्तम आहे हे माहिती नसेल, आणि जरी माहिती असलं तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की माझ्या भौतिक गरजा ज्या आहेत त्यांची पूर्तता होणं जास्ती इम्पॉर्टंट आहे कृष्णाकडे जाण्यापेक्षा. त्यामुळे त्यांचं जे काही ज्ञान असेल, असलं, जर ज्ञान असलंच, तर जे काही ज्ञान असेल त्या त्या ज्ञानाला त्यांच्या ज्या भौतिक इच्छा असतात त्या एकदम झाकळून टाकतात एकदम. त्यामुळे काय होतं, ज्ञान असं डळमळीत झाल्यावरती बुद्धी जी असते, समज जी असते, ती आपली विकृत होऊन जाते. म्हणजे आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला जे माहिती आहे ते ठीक आहे, माहिती आहे, पण त्याच्यापेक्षाही अजून काहीतरी इम्पॉर्टंट आहे. ही एक समज निर्माण होते. आता त्यामुळे काय होतं, तर ही जी लोक आहेत ही पापी लोक नाही आहेत. ओके. एखाद्या व्यक्तीला समजा भूक लागली असेल आणि त्याची पाप करण्याची वृत्ती असेल, तर ती काय करेल, कोणाचे जरी जाऊन, आणि स्वतःकडे पैसे नसले तर तो काय करेल, तो दुसऱ्याचे पैसे लुटेल, कोणाला तरी लुबाडेल, आणि त्या पैशातनं तो खाऊन घेईल तो. त्यामुळे तो काय करतोय अशी व्यक्ती, की पाप का होईना, जर का ते करावं लागलं तरी हरकत नाही, ती व्यक्ती करते आणि स्वतःची भौतिक इच्छाची पूर्तता करते. पण ह्या व्यक्ती ज्या आहेत तिकडे कृष्ण जे बोलतोय ज्यांच्याबद्दल, त्या व्यक्ती पापी नाही आहेत ते. त्यांना पाप करून स्वतःच्या इच्छाची पूर्तता करायची नाहीये. त्यामुळे काय करतात, ते पुण्य करायचा प्रयत्न करतात. आणि पुण्य ते कोणत्या बेसिसवरती करतात, तर वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्या बेसिसवरती. त्यामुळे वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्या भौतिक समस्येकरता कोणत्या देवतेची पूजा करायला पाहिजे. हं? आणि आपण आज वेळ मिळाला तर आपण तो सेक्शन बघून घेऊया भागवत मध्ये जो दिलेला आहे तो. तर अमुक एका देवताची अमुक एका बेनिफिट करता पूजा करायची, हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या नॉलेजच्या बेसिसवरती, आणि अजूनही काय केलंय वेदांमध्ये, तर अ, अतिशय सुंदर अशा शब्दात आपल्याला अगदी म्हणजे एकदम उत्कट इच्छा निर्माण होईल अशा शब्दांमध्ये वेदांनी स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे काय होतं की जे लोक हे हे हा सेक्शन वाचतात त्यांना तिकडे स्वर्गात जाऊन तिकडे मिळणारा आनंद उपभोगायची इच्छा निर्माण होते. आणि मग त्यामुळे मग त्या प्रकारची ती लोक उपासना करतात, आणि मग त्यांचं मग फक्त ते भौतिक चक्र चालू होतं तिकडे. त्यामुळे ही लोक वेदांनी सांगितल्याप्रमाणे विविध देवतांची उपासना करतात, विविध गोष्टी, भौतिक गोष्टी प्राप्त करण्याकरता. आणि ही फक्त भौतिक गरज पूर्ण होण्यासाठी असा विश्वास त्यांना झालेला असतो की हे देवता माझे सगळ्या भौतिक गरजा पूर्ण करतील. पण त्यांना हे समजत नसतं की हे जे मिळणारं जे फळ आहे ते तात्पुरतं आहे. मी जर भरपूर पैसा मागितला कोणत्या देवतेकडे आणि त्यांनी मला दिला, तर त्या पैशाचा उपभोग जास्तीत जास्ती मी हे शरीर असेपर्यंत त्याचा उपभोग घेऊ शकतो मी. एकदा का हे शरीर सोडलं आणि दुसऱ्या शरीरात मी गेलो, तर आधीच्या जन्मी असलेला माझं संपूर्ण कोणत्याही एका रुपयाचा सुद्धा मला फायदा नाहीये त्याला. आणि त्याच्यामुळे म्हणजे आध्यात्मिक प्रगती तर खुंटतेच आपली, आणि फक्त भौतिक जगतामध्ये आपण अडकून राहतो आपण. त्यामुळे कृष्ण काय आपल्याला सांगतोय, की तुम्हाला जर खरं समाधान हवं असेल, खरी शांती हवी असेल, मुक्ती हवी असेल, तर ती तुम्हाला भक्तीनेच मिळू शकते तुम्हाला ती. त्यामुळे जेव्हा देवतेंची उपासना करायचा कोणी निर्णय घेतो, तर त्या व्यक्तीची हा जो निर्णय असतो ते अतिशय बुद्धी वापरून घेतलेला निर्णय नसतो. ही बुद्धी म्हणजे मधल्या लेवलची असते. म्हणून कृष्ण पुढच्या काही श्लोकांमध्ये अल्प मेधसाम असा शब्द वापरतो अशा लोकांकरता. अल्प म्हणजे कमी, मेधसाम म्हणजे इंटेलिजन्स. ज्यांना इंटेलिजन्स कमी आहे ती लोक देवतेंची पूजा करतात. आणि ते कशा पद्धतीने करतात, तर स्वतःचे जे गुण आहेत, काही लोक जास्ती रजोगुण असतो त्यांच्यामध्ये, काही लोकांमध्ये जास्ती तमोगुण असतो,
तर त्याप्रमाणे ते एका पर्टिक्युलर देवतेला अट्रॅक्ट होतात आणि त्या पर्टिक्युलर देवतेची उपासना करतात ते. तर आता आपण ह्याबद्दल बोललो आपण. 14व्या श्लोकामध्ये कृष्णाने त्यांच्याकडे शरण येण्याकरता काय करायला पाहिजे, म्हणजे आपण भौतिक जो एक भ्रम निर्माण झालेला असतो, मायाचं आपल्या एक आवरण निर्माण झालेलं असतं, त्यातून आपण मुक्त होऊ शकतो. हं? कृष्णाने सांगितलं की माझ्याकडे शरण या, मामे वये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. जर तुम्ही मला शरण आलात तर तुम्ही मायेला आरामात तुम्ही क्रॉस करू शकता. म्हणून त्यांनी 15व्या श्लोकामध्ये त्याच्याकडे जे शरण येत नाहीत त्यांचं वर्णन केलंय त्यांनी. हं? ते का नाही येत ह्याची 4 कॅटेगरीज पण त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि मग 16व्या पासून 19व्या श्लोकापर्यंत कृष्णाने त्याच्याकडे जे शरण येण्याच्या मार्गावरती जे चालू करतात चालायला, त्यांचं वर्णन केलंय. ठीक आहे. हे म्हणजे 4 प्रकारचे भक्त आहेत ते. त्यांना एक्झॅक्ट भक्तीचं जे डेफिनेशन आहे त्यांच्या त्या दृष्टीने जर बघितलं तर त्यांना आपण भक्त म्हणू शकत नाहीत. पण तरी सुद्धा कृष्ण त्यांना आपलं म्हणतोय त्यांना, की बाबा तुम्ही अगदी एक पाऊल का माझ्या दृष्टीने माझ्या दिशेने चालत असाल तरी सुद्धा मी तुमच्याकडे धावत धावत येईन. आणि म्हणून एक प्रश्न निर्माण होतो की बाबा जे मध्ये अडकतात त्यांचं काय होतं. आणि म्हणून इथे कृष्ण 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत ह्या व्यक्तींबद्दल बोलतोय. ठीक आहे. तर आता आपण ह्या जरा श्लोकाचा जरा फोड करून बघूया आपण. तर जी लोक भौतिक इच्छांनी प्रेरित झालेली आहेत, कामैस्तैस्तैर्त ज्ञाना, काम ते प्रेरित झालेले आहेत, ते कृष्णाच्या ऐवजी अन्य देवता, अन्य देवता हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. कृष्ण देव बोललेला नाहीये, देवता बोललेला आहे. ठीक आहे. तर देव एकच आहे आपल्यामध्ये. ओके, हा समज निर्माण होणं खूप गरजेचं आहे. देव एकच आहे आणि देवता भरपूर आहेत. ओके. तर त्यांना शरण जातात लोक. ठीक आहे. म्हणजे काय झाला, एक एम्प्लॉई आहे, तो मॅनेजरला बोलतोय बाबा मॅनेजर तूच सर्वे सर्व आहे. तर मॅनेजर त्याला भलेही सांगत असेल अरे नाही रे मी फक्त मॅनेजर आहे, सीईओ आणि चेअरमन वेगळा आहे कोणीतरी, तरी तो बोलता नाही नाही तरी माझ्याकरता तूच सर्वात मोठा इम्पॉर्टंट आहे, मी इतर कोणाला मानणार नाही. ही ती सिच्युएशन झाली. तर कृष्ण काय बोलतोय, कामैस्तैस्तैर ज्ञानात जे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात, भौतिक इच्छा, त्यांच्यामुळे एक चुकीचा समज निर्माण झालेला असतो. हा, ते ज्ञान कृष्ण बोलतो अपहृत ज्ञाना, त्यांचं ज्ञान चोरीला गेलेलं आहे. आणि का, तर स्वार्थी इच्छांनी, काम काम वासनेनी त्यांची जी ज्ञान आहे ते चोरीला नेलेलं आहे. हृत म्हणजे चोरीला जाणं, लुटलं जाणं. ते त्यामुळे अशा लोकांचे ज्या महत्वाकांक्षा असतात त्या पण नेहमीच भौतिक असतात ते. आणि ह्या भौतिक महत्वाकांक्षेमुळे त्यांना कळतं की बाबा जर का मी कृष्णाची भक्ती केली तर मला भक्ती मिळेल मला, पण मला माझ्या भौतिक इच्छा पूर्ण होणार नाही. त्यामुळे ते इतर देवतांकडे वळतात. त्यामुळे ते विशिष्ट विधी जी असते, नियम जे असतात, ते वेगळ्या वेगळ्या देवतांची पूजा करण्याच्या काही नियम असतात, तर ते नियम पाळतात आणि त्याप्रमाणे ते त्यांना शरण जातात. मग पुढे काय होतं की त्यांची जी प्रवृत्ती असते, तमतम नियमम आस्थाय, आस्था म्हणजे एक श्रद्धा असते, त्याप्रमाणे ते पुढे चालायला चालू करतात. आणि मग त्यांना जी समज असते त्यांची ती आध्यात्मिक आणि उच्च लेवलची नसते समज. त्यामुळे त्यांची जी समज भौतिक हेतूंवरती जी आधारित असते त्याप्रमाणे ते आपल्याला कोणती देवता आवडते त्याप्रमाणे ते देवता चूज करतात. ओके. आणि त्यांची मग उपासना करायला चालू करतात. आणि त्यांची जी प्रकृती असते, ओके, काही रजोगुणी काही तमोगुणी असतील, काहींना पैसा हवा असेल, काहींना दारूचं सुख हवं असेल, काहींना गाडी बंगला काहीतरी हवं असेल वगैरे, काहींना शारीरिक त्रास असतील वगैरे, तर वेगळे वेगळे देवता वेगळ्या वेगळ्या गरजा पुरवतात. त्यामुळे कृष्ण बोलते प्रकृत्या नियता स्वया. ओके. आपापली पद्धत जी असते त्याप्रमाणे त्याचं ते पालन करतात, नियमांचं पालन करतात.
आणि मग अशा पद्धतीने मग ते विशिष्ट देवतेकडे ओढले जातात आणि मग त्यांची मग ते कंटिन्युअसली ते पूजा करत राहतात मग त्यांची. ठीक आहे. तर अजूनही मी परत एकदा सांगतोय की हे जे श्लोक आहेत काही 23व्या श्लोकापर्यंत हे थोडे डिफिकल्ट असतील समजायला आणि एक्सेप्ट करायला. पण बी कॉन्फिडेंट, जेव्हा तुम्हाला भगवद्गीता संपूर्ण समजेल तेव्हा तुम्हाला ह्या श्लोकांचं अप्रिसिएशन जास्ती जाणवेल तुम्हाला. तर कृष्ण इथे ज्ञान हा शब्द वापरतायत. ओके. तर ज्ञान आणि शरणागतीचा संबंध काय आहे? तर जेव्हा कृष्ण बोलला आधीच्या श्लोकामध्ये 19व्या श्लोकामध्ये, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. तर ज्ञानवान असं शब्द वापरलाय कृष्ण. तर ज्ञानवान म्हणजेच काय? तर एखाद्या व्यक्तीकडे जेव्हा धन असतं त्यावेळी आपण धनवान म्हणतो त्याला. एखाद्या व्यक्तीकडे भाग्य चांगलं असतं त्याला भाग्यवान म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तसंच ज्ञानवान म्हणजे ज्याच्याकडे खूप ज्ञान आहे, खरं चांगलं ज्ञान आहे. तर ती व्यक्ती पहिली गोष्ट म्हणजे दुर्लभ आहे असं असणं. आणि त्या व्यक्तीला कृष्ण बोलतोय की ज्याला वासुदेव सर्वमिती हे समजलेलं आहे त्याला ते खरं ज्ञान आहे. ठीक आहे. तर आता गंमत काय होते, ज्ञानवान इथे शब्द वापरलाय आणि इथे पण त्यांनी अपहृत ज्ञाना हा शब्द वापरलेला आहे. तर इकडे ज्ञान का शब्द वापरलाय, तर ज्याप्रमाणे संपत्ती धन आपलं चोरीला जाऊ शकतं, त्याचप्रमाणे आपलं ज्ञान सुद्धा चोरीला जाऊ शकतं. ओके. म्हणून कृष्ण सावध करतोय आपल्याला इथे की तुमच्या ह्या भौतिक इच्छांमुळे, वासनेमुळे तुमचं ज्ञान चोरीला जाऊ शकतं. आणि ती स्थिती जेव्हा होते त्यावेळी कामैस्तैस्ते हृत ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता. जेव्हा जेव्हा तुमचं ज्ञान भौतिक इच्छांमध्ये मुळे चोरीला जाईल तेव्हा ती व्यक्ती प्रपद्यन्ते अन्य देवता, ती इतर देवतांना शरण जाते ती. हे एक समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय, की जे लोक इतर देवतांना शरण जातात त्यांच्या ज्ञानाची लेवल अतिशय हाय अशी नाहीये. जी व्यक्ती कृष्णाला शरण जाते, हे ओळखते की कृष्णा तूच सर्वे सर्व आहेस, भलेही मला आत्ता एवढ्या डिफिकल्टीज आहेत, मी तुझ्यावरती 100% कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे, तरी सुद्धा मी तुझा मार्ग सोडणार नाही. ह्यावेळी मग म्हणजे असं ही जेव्हा समज असते त्यावेळी मग आपल्याला ती भौतिक ज्या डिफिकल्टीज असतात त्या टॉलरेट करायची स्ट्रेंथ पण आपल्याला कृष्णच देतो आपल्याला. तर आता काम हा शब्द आहे हा थोडा मिसलीड करू शकतो आपल्याला, की जनरल सोसायटीमध्ये काम हा जर शब्द वापरला तर लोकांना फक्त सेक्स असंच सुचतं. पण काम हा एक जेनेरिक शब्द आहे भौतिक वासनांना रिप्रेझेंट करायला. हं? भरपूर कामुक झाला आहे जेव्हा अशी व्यक्ती म्हणते त्यावेळी त्याला म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन जास्ती निर्माण झाले असं बोलू शकतो. पण तुझ्याकडे कामवासना भरपूर आहे म्हटल्यावरती असंही होतं, असा पण अर्थ आहे त्याचा, की तुला इंद्रिय सुखांकरता तुला जास्ती तुझी इच्छा निर्माण झाली आहे. ओके. तर ज्या व्यक्तीला अतिशय भौतिक गोष्टींचा मोह आहे आणि ज्याला म्हणजे ती इच्छा जर पूर्तता नाही झाली तर क्रोध त्याच्यातनं उत्पन्न होऊ शकतो. ओके. तर त्या व्यक्तीकडला आपण बोलतोय की हा अतिशय कामी व्यक्ती आहे. म्हणजे त्याला भौतिक इच्छांची पूर्तता केल्याशिवाय त्याला शांत बसणार नाही येतो. त्यामुळे कृष्णा 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आत्म्याला अ, बांधून ठेवणारा एक शत्रू म्हणून काम असं बोलतात. हं? 3ऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय, काम एष क्रोध एषो रजोगुण समुद्भव. रजोगुणापासून ज्याची उत्पत्ती होते, तर काम एष क्रोध एष, कामापासून क्रोध निर्माण होता आपल्याला नंतर. तर आधी सुद्धा आपल्या 11व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय ना, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. तिकडे काम म्हणजे कृष्णाने ऍक्च्युली सेक्स लाईफला सांगितलेलं आहे. तर जे धर्माच्या विरुद्ध नाहीये, ज्याच्यामुळे प्रजाची उत्पत्ती होऊ शकते आणि जी व्यक्ती
भक्तीच्या मार्गावरती चालायला चालू करू शकते. अशा व्यक्तीचं जेव्हा निर्माण होतं, प्रयोजन होतं, आणि त्यावेळेला ते जे फिजिकल अट्रॅक्शन आहे ते धर्माच्या प्रिन्सिपल्सना अनुसरून आहे, म्हणून कृष्ण बोलते की ते मी आहे म्हणून. ओके. तर इकडे अजून एक गोष्ट समजण्यासारखी आहे की अ, चार पुरुषार्थ म्हणालेले आहेत. ओके. जे म्हणजे जे कर्मकांड जे आहे ना पूर्ण वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे, त्याचे चार स्तंभ आहेत, पिलर्स: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्माचं पालन करा, त्यातनं तुम्हाला अर्थाची प्राप्ती होईल. त्या अर्थाच्या प्राप्तीपासून तुम्ही तुमच्या कामाची पूर्ती करू शकता, आणि कामाची पूर्ती झाल्यावरती तुम्ही मोक्षाच्या मार्गाने चालायला चालू करा आणि मोक्षाची प्राप्ती करा. हे ह्या चार पिलर्स आहेत, आणि बाउंड्रीज कन्फाईन केल्यात त्याला, आणि त्याच्यामध्ये व्यक्तीला त्याप्रमाणे जीवन जगलं तर तुम्हाला इथे पृथ्वीवरती पण आनंद घेता येईल आणि मोक्षाची पण प्राप्ती होईल. ह्या असा एक तो फ्रेमवर्क क्रिएट केलेला आहे वेदांमध्ये. पण बऱ्याच वेळा चूक कुठे होते, जेव्हा लोकांना कामामधनं कधी पूर्तताच मिळत नाही, म्हणजे सॅटिस्फॅक्शन कधी मिळत नाही, त्यामुळे ते हा मार्ग सोडूच शकत नाहीत. ओके. तर आपण ह्याबद्दल बोललो तर ज्ञान जे आहे, कामैस्तैस्तैर्थ ज्ञान, तर ज्ञान जेव्हा आहे तेव्हा त्याची जेव्हा चोरी होऊ शकते. ओके. तर ती एक म्हणजे अशी गोष्ट आहे जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल जास्ती विचार केला पाहिजे. आता हेच समजायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. प्रत्येक सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं ना की सिगरेट पिणं हानिकारक आहे म्हणून. हे माहीत असून सुद्धा व्यसनाधीन व्यक्ती जी असते ती तरी सुद्धा सिगरेट पिते. त्याचा अर्थ काय आहे की त्याला शरीराच्या फायद्यापेक्षा त्याला स्वतःची इंद्रिय तृप्ती जास्ती महत्वाची आहे त्याला. डॉक्टर लोक सांगतात, जे आरोग्याचे जे तज्ज्ञ असतात, किंवा मित्र, आप्त स्वकीय आई वडील हे सांगतात, तरी सुद्धा त्याला ह्या ज्या चेतावण्या असतात त्या त्याला दुर्लक्ष करते ती व्यक्ती, आणि तरी सुद्धा ती व्यसनामध्ये पडते. हं? आणि व्यसनामध्ये अशा रीतीने पडते की नंतर मग कोणताही सल्ला त्याला फायद्याचा वाटत नाही त्याला. ठीक आहे. ह्याच्यामुळे होतं काय की ती जी कामवासना इतकी स्ट्रॉंग झालेली असते की मग चूक काय बरोबर काय हे समजत असलं तरी सुद्धा चुकीच्या मार्गावरती चालण्याकरता जी इच्छा असते ती भरपूर स्ट्रॉंग असते, आणि बरोबर जो मार्ग आहे त्याच्यावरती चालण्याची इच्छा अतिशय वीक झालेली असते. त्यामुळे जी निर्णय क्षमता असते ना, की चूक काय बरोबर काय हे समजल्यावरती बरोबर काम करणं आणि चूक करू नये, ही जी डिसिजन मेकिंग पॉवर असते, डिटर्मिनेशन असतं, ती खूप वीक झालेली असते त्यांची. आणि म्हणून त्यांच्या ज्या ऍक्शन्स असतात ते त्यांच्या नाशाकडेच त्यांना घेऊन जात असतात ते. आणि ह्याला कृष्ण बोलतोय की कामैस्तैस्ते रत ज्ञान. त्यांचं ज्ञान जे आहे त्याची चोरी झालेली आहे. का तर त्यांना चूक काय बरोबर काय हे माहिती असून सुद्धा त्यांना ते त्याच्याकरता इग्नोर करतात, दुर्लक्ष करतात, आणि स्वतःच्या नाशाच्या मार्गाकडे चालायला लागतात. आणि तो कॉन्सेप्ट जेव्हा आपण ह्या श्लोकाशी रिलेट करू त्यावेळी आपल्याला समजतं की एका ठिकाणी कृष्ण आहे, हा जो तुम्हाला मोक्ष देऊ शकतो, भक्ती देऊ शकतो, संपूर्ण शांती देऊ शकतो, शाश्वत आयुष्य देऊ शकतो, आणि ह्या जन्ममृत्यूच्या आणि जराव्याधीच्या ह्या चक्रातनं बाहेर काढू शकतो परमनंटली. आणि दुसऱ्या ठिकाणी आहे जे तुम्हाला तात्पुरती गरज तुमची पुरवू शकतात, हा, पण तुम्हाला ह्यातनं कोणतंही परमनंट बेनिफिट देऊ शकत नाहीत, आणि देणारही नाहीत ते, जरी देऊ शकत असले तरी. कारण तुम्ही त्यांच्याकडे मागायलाच गेलेला आहात टेम्पररी बेनिफिट, तर मग ते तुम्हाला परमनंट बेनिफिट देणारच नाहीत. तर मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला कळतंय की हे बरोबर आहे, कृष्णाकडे चालत राहणं, कृष्णाचं नामस्मरण करणं, कृष्णाचं बद्दल ऐकणं आणि बोलणं आणि त्याची सेवा करणं हे चांगलं आहे, आणि बाकीचं भौतिक जे आयुष्य आहे
जे फक्त भौतिक आयुष्यावरती कॉन्सन्ट्रेट करते, अजिबात भक्तीमध्ये भक्तीचं काहीही त्याच्यामध्ये एक थेंब सुद्धा, टिपूस सुद्धा नाहीये, तरी सुद्धा व्यक्ती तिकडे चालायला चालू करते आणि चालत राहते त्याच्यावरती, तर आपल्याला लगेच समजू शकतं ना की सिगरेट पिणं हानिकारक आहे, तरी सुद्धा लोक पितात. त्याचप्रमाणे कृष्णाकडे चालत न जाणं, इतर देवतांकडे चालत राहणं हे हानिकारक आहे, तरी सुद्धा व्यक्ती त्यांच्याकडे चालत राहते. म्हणून कृष्ण इथे तैतैर्त ज्ञाना बोलतोय. आणि कशानी? तर कामानी, म्हणजे ह्या भौतिक इच्छांनी त्यांचं ज्ञान चोरीला नेलेलं आहे तिकडे. हम्म. आणि मग त्यांना काय होतं? तर प्रपद्यन्ते अन्य देवता, ती लोक इतर देवतांची पूजा करायला चालू करतात. प्रकृत्या नियता स्वया, ज्याप्रमाणे त्यांचं स्वतःचं जे स्वभाव आहे आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात आणि त्या गोष्टींची पूर्तता जी देवता करू शकते, त्या देवतेची त्याप्रमाणे ते पूजा करायला चालू करतात ते. हे हे लोक तरी सुद्धा बरे आहेत, जे पाप करतात त्यांच्यापेक्षा. पण गंमत अशी आहे की ॲट अ सर्टन पॉइंट ऑफ टाइम ही लोक सुद्धा हळूहळू हळूहळू खालती उतरणार त्यांच्या लेवल पासून. हम्म. तर कधी कधी काय होतं की समजा तुम्हाला एखादी भौतिक गोष्टीची गरज आहे आणि ते त्या व्यक्तीला कोणीतरी सांगतं की अमुक एका देवताची पूजा कर, तुला ते मिळेल म्हणून. आणि तो विश्वास ठेवून तो पूजा करायला चालू करतो. काही दिवस, काही महिने किंवा वर्ष सुद्धा तो पूजा करेल, पण तरी सुद्धा त्याला गोष्ट मिळत नाही. मग नंतर तो काय करतो? पूजा करणं स्टॉप करेल, किंवा जरी स्टॉप नाही केलं पूजा करणं, तरी तो मग इतर मार्गांचा अवलंब करायचा प्रयत्न करेल तो. की बाबा मला पूजा करून मिळत नाही, तर मला चोरी करून किंवा कोणाला मारून किंवा कोणाला फसवून जर काही गोष्ट मिळते, तर तो त्याप्रमाणे मिळवायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याचा पाप मार्ग जो आहे तो चालू होतो. पण सुरुवात कुठे झाली? की जिकडे हा वाय फाटा जो असतो ना, त्या वाय फाट्यावरती एका ठिकाणी कृष्ण आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बाकी सगळं आहे. तर त्या वाय फाट्यावरती जो त्यांनी डिसिजन घेतला की बाबा मी कृष्णाकडे नाही जाणार, मी इतर ठिकाणी जाणार, त्यावेळी ती अधोगती त्याच वेळी सुरू झालेली आहे. फक्त अधोगतीच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत. काही लोक 15व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ते नराधमाच्या स्टेजला पोचलेले आहेत. काही लोक प्रिलिमिनरी स्टेजला आहेत, अगदी आत्ता आत्ता वाय फाट्यातनं बाहेर पडलेले आहेत ते. हा. तर पण हा मार्ग त्याच डायरेक्शनला घेऊन जाणार आहे, त्याच डेस्टिनेशनला घेऊन जाणार आहे. फक्त तो आत्ता तिकडे गेलेला नाही, एवढंच. त्यामुळे हे सगळे जे इतर देवतांची पूजा करायची जी ही इच्छा निर्माण होते ना, ते हे जे तीन गुण आहेत, सत्व, रज आणि तम, ह्या गुणांच्या प्रभावाखाली हे सगळे डिसिजन्स घेतले जातात, ॲक्शन्स परफॉर्म केले जातात. आणि मत्स्य पुराणामध्ये ह्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यांनी काय केलंय की प्रत्येक गोष्ट जी ह्या भौतिक जगतामध्ये आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि तिकडे सांगितलंय की कोणत्या प्रकारची लोक कोणत्या गोष्टींना अट्रॅक्ट होतात. ओके. त्यामुळे ते बोलतायत तिकडे मत्स्यपुराणात सांगितलेलं की तामसिक व्यक्ती जी असते ही जनरली, इट्स नॉट नेसेसरी बट जनरल कॅटेगरायझेशन आहे, की अशा व्यक्तींना महादेवांची पूजा करायला जास्ती त्यांना आवड निर्माण होते. जे राजसिक व्यक्ती असतात त्यांना ब्रह्मदेवाची पूजा करायला आवडते, आणि जे सात्विक व्यक्ती असतात त्यांना विष्णूची पूजा करायला आवडते. ठीक आहे. तर ह्याचा अर्थ हा नाही की बऱ्याच लोकांना हे वाचल्यावरती एक गैरसमज निर्माण होतो, त्यांना वाटतं की महादेव तमोगुणी आहेत म्हणून. तसं नाही आहे. तर महादेवांना तमोगुण जो आहे त्याचा अधिपती बनवलेला आहे. तर तमोगुण हा जो हे जे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जी प्रोसेस आहे, ते महादेवांच्या कंट्रोलमध्ये आहेत. तर महादेव तमोगुणी नाही आहेत, ते अतिशय विशुद्ध सत्वगुणी आहेत ते. आणि अगदी विष्णूंसारखे आहेत ते. हम्म. आहे टेक्निकल डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, ते आता मी ह्याच्यामध्ये बोलत नाही. पण ते परफेक्ट आहेत, म्हणून त्यांना कंट्रोलर बनवलेला आहे, तमोगुणी व्यक्तींचा कंट्रोलर. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाची पूजा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ना, कोणत्या तरी असुराने ब्रह्मदेवाची पूजा केली वगैरे वगैरे. तर ते लोक ऑटोमॅटिकली अशा देवतेंकडे अट्रॅक्ट होतात,
जे त्यांची इच्छेची पूर्तता करू शकते. पण बऱ्याच वेळा त्यांना हे समजत नाही की अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे ब्रह्मदेव सुद्धा इच्छेची पूर्ती करू शकत नाहीत. तर हिरण्यकशिपूनी 700 वर्ष तपस्या केलेली आणि ब्रह्मदेवाची, त्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झालेले आणि त्याला विचारलेलं काय हवंय तुला म्हणून. तर ते बोलले की मला अमर होण्याचं वर हवंय. तर ब्रह्मदेव बोलले की मी स्वतः सुद्धा अमर नाहीये, तर मी तुला असा वर देऊच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे मनुष्य किंवा व्यक्ती मृत्यू कसा पाहू शकतो, त्या सगळ्या प्रकारांचा त्यांनी विचार केला आणि त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला सांगितलं की ना सकाळी ना रात्री, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना घराच्या बाहेर, ना हवेत ना जमिनीवरती, ना अस्त्रांनी ना शस्त्रांनी वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी ब्रह्मदेवापासून वर मागितला की माझा ह्यानी मृत्यू होणार नाही म्हणून. म्हणून नरसिंहदेवांनी काय केलं, हा न मनुष्य न प्राणी, हा, म्हणून नरसिंहदेवांनी काय केलं, आले अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंहाच्या वेशामध्ये. म्हणजे एक ऍड्रेस केला. ना घरात ना बाहेर उंबरठ्यावरती बसले ते, ना सकाळ ना दिवसा ना रात्री, म्हणून बरोबर सायंकाळी आले ते. ना अस्त्रांनी ना शस्त्रांनी, त्यांनी नख नख वापरले त्यांनी. हे अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला एक वर मागण्याचा की ज्याच्याने आपला मृत्यू होणार नाही, आणि त्याला खरोखर वाटलं की आपला मृत्यू होणं शक्य नाही आहे म्हणून. पण त्याला हे कळत नाही की देवाची बुद्धी आपल्यापेक्षा अजूनही हाय लेवलची आहे म्हणून. तर सांगायचं पॉइंट असा आहे की ज्याप्रमाणे आपण ज्या गुणांनी प्रभावित झालेलो असतो, त्या गुणांप्रमाणे आपण पूजा करायला चालू करतो आणि आपण इच्छा आपल्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आपण. त्यामुळे हे जे भौतिक लोक असतात, जे भक्तीच्या मार्गावरती चालायला चालू करतात, पण ते पूर्ण पोचलेले नसतात. त्यांना सुद्धा स्वार्थी इच्छा असते त्यांची. ओके. आणि कधी कधी मग ते कृष्णाला सोडून देतात आणि इतर देवी देवतांची मग पूजा करायला चालू करतात. ते त्याच्यामध्ये गुंतलेले असतात भौतिक लाभाच्या म्हणजे त्या इच्छेने प्रेरित होऊन. ठीक आहे. आणि मग ही जी आसक्ती असते त्यांनी जी प्रभावित झालेले असतात, मग त्यांच्या ज्या कृती असतात त्या कृती पण त्यांच्या आसक्तीप्रमाणे त्या त्याप्रमाणे ते अट्रॅक्ट होतात आणि त्या कृती करायला चालू करतात ते. त्यांची जी पण विधिविधान असतं, ओके, की त्यांना एक असा विश्वास निर्माण झालेला असतो की बाबा मी ह्या मार्गावरती चालायला चालू करतोय, ह्या देवतेची पूजा करतोय का, तर माझा हा विश्वास आहे की ही माझी भौतिक गरज अमुक एक देवता माझी पूर्ण करू शकतो म्हणून. ओके. त्यांना काय समजत नसतं त्यांना की हे जे समाधान मिळणार आहे हे तात्पुरतं समाधान आहे. हा, ते समाधान आत्मसाक्षात्काराने मिळणारं जे समाधान आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये अतिशय फिकं आहे ते. तर ही त्यांची ती भक्तीचं त्यांचं ते स्वरूप असतं. आता हे जेव्हा करतात ते तर त्यांचं त्याचे परिणाम काय होतात, तर ते जे मर्यादित जे फळ मिळतं त्यांना त्यांच्या इच्छेनुसार, ओके, त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची आध्यात्मिक वाढ होत नाही. त्यामुळे भौतिकच इच्छा निर्माण होतात. एखादी इच्छा पूर्ण झाली आणि त्यामुळे त्यामागून त्यांना अमुक एक आनंद मिळाला, तर इन अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी त्यांना अजून आनंद हवा असतो. हम्म. बऱ्याच वेळा आपण बघतो ना की अमुक एक जेवण्याआधी तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं असतं. हा, जेवत असताना एका प्रकारची तृप्ती निर्माण झालेली असते. पण नंतर दुसऱ्या दिवशी त्या जेवणाची चव जिभेवरनं निघून गेल्यावरती परत दुसरं काहीतरी खायची इच्छा निर्माण झालेली असते. त्यामुळे जसे जसे हजारो लाखो प्रकारची व्यंजनं आहेत आणि प्रत्येक व्यंजनांची अमुक एक चव आहे, त्या चवीपासून तृप्ती मिळण्याची एक इच्छा असते. तसंच ह्या भौतिक जगामध्ये लाखो लाखो अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला विविध प्रकारची तृप्ती मिळू शकते. तर भलेही एका गोष्टीने तृप्ती आपल्याला मिळाली तरी दुसऱ्या गोष्टीची तृप्ती आपल्याला मिळण्याची इच्छा राहते आपल्याकडे. त्यामुळे ही भौतिक जी इच्छा आहे त्याची परमनंट तृप्ती कधी मिळणं पॉसिबल नाहीये.
तिकडेच ज्ञान इम्पॉर्टंट पडतं. आपल्याला समजायला पाहिजे की बाबा ह्या ह्या हा जो हे जे चक्र आहे, की इच्छा निर्माण होणार, ते प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणार, प्राप्त होणार, तृप्ती मिळणार आणि परत नवीन तृप्तीची इच्छा निर्माण होणार. हे चक्र जे आहे ते नेहमी चालूच राहणार. तर हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा मी फक्त या भौतिक इच्छेच्या तृप्तीच्या चक्रामध्ये अडकलो, मला आध्यात्मिक काहीही मिळालं नाही. त्यामुळे ह्या मार्गावरती चालताना आपल्याला कळेल की शाश्वत शांती जी आपल्याला कृष्णाच्या भक्तीतनं मिळू शकते, ती ह्या मार्गावरती मिळू शकत नाही आपल्याला. जरी काही थोड्या वेळा समाधान मिळालं, जरी अशा प्रयत्नांना यश जरी मिळालं आपल्याला, तरी सुद्धा जीवनाचं जे हेतू आहे, पर्पज जो आहे, त्यापासनं लोक म्हणजे कम्प्लिटली अनअवेअर राहतात, अनभिज्ञ असतात ते. ओके. त्यामुळे त्यांना कृष्णाशी असलेला त्यांचा संबंध हा ओळखणं त्यांना डिफिकल्ट होतं. हं. जेव्हा पण कोणत्या प्रकारचं असं कार्य केलं, पूजा केली आणि आपल्याला एक बक्षीस मिळालं, हां, तर ते बक्षीस सुद्धा थोड्या वेळाकरता असतं. हिरण्यकशिपूला सुद्धा जे वर दिलं ब्रह्मदेवानी, त्याचा पण एक टाइम लिमिट होता. म्हणजे जर का त्याला पुढचं शरीर जर का असं नाही, त्याला पुढचं शरीर मिळालंच त्याला, ते जय आणि विजयचे अवतार होते ते. तर त्या पुढच्या शरीरामध्ये त्याला आधीच्या शरीरात असताना जे मिळालेलं फळ होतं, त्या फळाचं म्हणजे त्याला काही उपयोग नाही झाला. त्याला ते परत प्राप्त करायला लागलं, त्याच्या तपस्या करावी लागली त्याला. लोकांना हेही समजायला डिफिकल्ट असतं की ही जी काही रिवॉर्ड्स असतात, जे काही बक्षिसं असतात, त्याचा अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ जो आहे, जे म्हणजे भगवान श्रीकृष्णाची प्रेमळ भक्ती करणं, भक्ती आणि सेवा करणं, त्या ऑब्जेक्टिव्हशी काहीही संबंध नसतो त्याचा. इनफॅक्ट ते तुम्हाला विरुद्ध दिशेला ओढत घेऊन जातात. मोक्ष सुद्धा ह्यातनं मिळत नाही आपल्याला. मग ह्यातनं बाहेर पडण्याचा उपाय काय आहे? तर कृष्ण आपल्याला शुद्ध भक्तीचं आवाहन करतो. कृष्ण आपल्याला सांगतोय की तुम्हाला जर खरं समाधान आणि खरा आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग हवा असेल, तर ह्या भौतिक इच्छांपासून लांब होऊन त्याच्यावरती शुद्ध भक्ती करणं ही खरी गरज आहे ह्याची. हं? जी व्यक्ती कृष्णाला शरण जाते आणि शुद्ध भक्तीने त्याची उपासना करते, तो कृष्णापर्यंत जातो आणि जे शाश्वत जगत आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायला मिळतं. हं? आणि आपण ह्या भौतिक इच्छांनी बांधलं जात नाही ह्यातनं. आता गंमत असं आहे की हा प्रोसेस सुद्धा काही असा इमिडिएट रिझल्ट देणारा नाहीये, की आज माझ्याकडे हजारो भौतिक इच्छा आहेत आणि आता मी ह्या श्लोकाच्या संपर्कात आलो ज्याच्यात कृष्णाने अमुक एक गोष्ट सांगितली आहे, तर मग लगेच ताबडतोब पुढच्या क्षणापासून मी ठरवलं की आता माझ्या सगळ्या भौतिक इच्छा बंद करणार मी. हे असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. भौतिक इच्छा इतक्या सिम्पली जात नाहीत निघून. ओके. म्हणून भक्ती ही जी प्रोसेस जी आहे ही ग्रॅज्युअल आहे. जेवढं तुम्ही कृष्णाची भक्ती सिन्सिअरली कराल, तेवढ्या तुमच्या भौतिक इच्छा तुमच्या कमी कमी होत जातील. आणि हा ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ओके. की आपण आज समजा चांगलं कृष्णाचं नामस्मरण केलं, हा, उद्या अजून कृष्णाच्या कथा ऐकल्या, तर आपलं जे हृदय परिवर्तन व्हायला चालू होतं, ते हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये शुद्धता येत राहते हृदयामध्ये. आणि जशी जशी शुद्धता वाढते ग्रॅज्युअली, तशी तशी जी भौतिक इच्छांमुळे जी अशुद्धता निर्माण झालेली आहे, ती अशुद्धता हळूहळू कमी कमी व्हायला चालू होते. हं? त्यामुळे कृष्णाच्या मार्गावरती जेव्हा आपण चालायला चालू करतो, त्यावेळी शांती आणि भक्ती वगैरे तर मिळते, पण आत्मसाक्षात्कार होतो आपल्याला, ज्याच्यामुळे आपण अजूनही चांगल्या क्वालिटीची भक्ती करू शकतो आपण. आता आपण ह्याबद्दल बोललेलो आहे, पण एकदम संक्षिप्त रूपात बघून घेऊ की ही जी व्यक्ती असतात, त्यांना भौतिक इच्छांनी त्यांची ज्ञान चोरीला नेल्यामुळे त्यांची बुद्धी खूप कमी असते. त्यामुळे त्यांना कृष्णाऐवजी इतर देवतांची पूजा करायला आवडते, उपासना करायला आवडते, त्यांचा ते आश्रय घेतात त्यांचा. तर ते असं का करतात ते? तर आध्यात्मिक जी जाणीव असते ना,
की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, आत्म्याच्या लेवलवरती जर कर्तव्य केलं मी, तर मला त्याचा उपयोग पुढच्या जन्मी सुद्धा होणार आहे. जर का मी शरीराच्या लेवलवरती कर्तव्य केली, तर त्याचा फायदा जर काच होणार असेल तर फक्त ह्या जन्माकरता आहे, आणि नुकसान जर होणार असेल तर पुढच्या जन्मी सुद्धा नुकसान होणार आहे. ही जाणीव त्यांनी गमावलेली आहे. ती जाणीव गमावल्यामुळे त्यांची फक्त भौतिक इच्छापूर्ती होण्याकरता, म्हणून ते लोक देवी देवतांचा आश्रय घेतात ते लोक. ओके. आता वेदांमध्ये ना तुम्हाला जाणवेल की असं कुठे लिहिलं नाहीये की अमुक एक भौतिक गोष्ट प्राप्त करायची असेल तर कृष्णाची भक्ती करा म्हणून. त्यामुळे लोकांना हे माहीत झालेलं आहे, वेद शिकल्यावरती त्यांना हे माहीत झालेलं आहे की जर का भौतिक गोष्ट प्राप्त करायची असेल तर कृष्णाची भक्ती करून उपयोग नाही, त्याच्याकरता देवी देवतांची पूजाच केली पाहिजे. हे कळल्यामुळे ती लोक देवी देवतांकडे आकृष्ट होतात, आणि तेव्हा ती लोक सुद्धा रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली जास्ती असतात, म्हणून वेगवेगळ्या प्रकारांची ते देवतांची उपासना करतात. ते त्यांच्या मर्यादेबद्दल आपण बोललोच आपण, त्यामुळे परत नाही सांगत मी हे. आणि तुम्हाला आठवत आहे की नाही माहिती नाही, पण दुसऱ्या अध्यायाच्या 42, 43 आणि 44व्या श्लोकामध्ये अ, कृष्णाने सांगितलेलं आहे की ज्यांची म्हणजे ज्यांना भौतिक इच्छा भरपूर असतात, त्यांना वेद वाचल्यावरती असं वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त अजून असं काहीच नाहीये, हेच सगळं काही आहे म्हणून. वेद वादरत पार्थ नान्यदस्तीती वादिनः, ना बाकी अजून काही नाहीये. आणि नंतर म्हणून काय बोलतो कृष्ण 44व्या श्लोकामध्ये की भोगैश्वर्य प्रसक्तानाम तयापहृत चेतसाम, म्हणजे जे भोग आणि ऐश्वर्याच्या मुळे अतिशय त्या वासनेमुळे प्रभावित झालेले आहेत, त्यांच्याकडे माझ्या प्रती भक्ती निर्माण करण्याची कधी इच्छा आणि ज्ञान निर्माण होत नाही. तर त्यामुळे आपण समजू शकतो की दोन गोष्टी असतात. ओके. एखादी गोष्ट केल्यावरती अमुक एक गोष्टीचा फायदा होतो आणि अमुक एक गोष्टीचं नुकसान होतं, बरोबर. तर देवी देवतांची पूजा करणं, हं, म्हणून भौतिक इच्छेन आपण एका दृष्टीने बघू शकतो की ते वाईट नाही आहे, म्हणून की बरोबर आहे, चांगलं आहे, मिनिंग पाप करण्यापेक्षा ते चांगलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्याला हायर लेवलच्या गोष्टीबरोबर कम्पेअर कराल, त्यावेळी तुम्हाला जाणवेल की ते वाईट आहे. का तर तुम्हाला अतिशय जी चांगली गोष्ट आहे त्याच्यापासून त्यांनी तुम्हाला परावृत्त केलेलं आहे. आणि ह्याच्याकरता आपण मागे सुद्धा बोललेलो की गुड इज द एनिमी ऑफ एक्सलंट. ओके. म्हणजे बॅड, गुड आणि एक्सलंट असे तीन लेवल्स आपण निर्माण केले. तर एखादी व्यक्ती समजा 10वीच्या परीक्षेमध्ये फेल झाली, तर त्याला आपण बॅड म्हणू. पण आणि एखाद्या व्यक्तीला जर 60% मिळाले तर आपण त्याला गुड म्हणू आपण. तर जेव्हा गुडला बॅड बरोबर आपण कम्पेअर करतो तर ते चांगलं असतं, नो डाऊट. त्यामुळे पापाबरोबर जेव्हा पुण्याला कम्पेअर करतो त्यावेळी पुण्य चांगलं पाप करण्यापेक्षा. पण जेव्हा गुडला आपण एक्सलंट बरोबर कम्पेअर करतो त्यावेळी आपल्याला कळतं की गुड इज नॉट गुड, गुड इज बॅड. म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीला जर 95-98% मिळवण्याची क्षमता असेल आणि त्याला फक्त 60% मिळाले, तर ते बॅड आहे ते. ठीक तसंच जर का कृष्णाकडे जाण्याची आपली क्षमता आहे, तर मग कृष्णाकडे न जाता जर आपण भौतिक गोष्टींचे आकर्षणामुळे आपण जेव्हा इतर देवी देवतांकडे जातो, तर ते बॅड आहे ते. त्यामुळे वेदांमध्ये हे का दिलेलं आहे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर गंमत अशी आहे की वेद जे आहेत हे समाजातल्या प्रत्येक स्तराच्या लोकांकरता लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, तर समाजामध्ये काही भक्त पण असणार आहेत आणि काही भौतिकवादी पण असणार आहेत. त्यामुळे अशा लोकांना जर का मोक्ष प्राप्तीचा, कृष्णाकडे येण्याचा मार्ग जर का दिसला नाही, तर काय होईल, ते लोक आस्तिक बनतील. देव आहे हा समज ते पूर्णपणे विसरून जातील, आणि सॉरी नास्तिक बनतील, ते आस्तिक नाही. तर ते नास्तिक बनल्यामुळे
देवावरचा विश्वास संपूर्णपणे उडून जाईल. आता तुम्ही रिसेंटली झालं ते वाचलं की नाही माहिती नाही, पण एथिस्ट जे आहेत ना, नास्तिक लोक, त्यांचा त्यांचं जे पर्सेंटेज आहे ना, ते भरपूर रॅपिडली वाढतंय. तर का तर त्यांच्या ज्या प्रेयर्स आहेत, त्या प्रेयर्स जेव्हा आन्सर होत नाहीत, त्यावेळी मग त्यांना वाटतं की देव नाहीच आहे म्हणून, आणि मग ते नास्तिक बनत जातात. तर लोकांनी नास्तिक बनू नये म्हणून वेदांमध्ये हे सगळं दिलेलं आहे की कोणत्या देवतेची कशा करता पूजा करावी, म्हणजे ती देवता तुमच्यावरती प्रसन्न होईल. तुमच्या भौतिक अडचणी दूर झाल्यावरती तुम्हाला कमीत कमी एवढी तरी जाणीव होईल की देर इज अ सुपर पॉवर हायर दॅन मी. हा, ज्याला मी म्हणजे शरण जाऊ शकतो. भलेही त्या सुपर पॉवरचा अर्थ कळणार नाही एक्झॅक्टली, आणि त्याच्याही वरती सुपर पॉवर आहे की नाही हे कळणार नाही, पण कमीत कमी तो नास्तिक बनणार नाही ती व्यक्ती. त्याच्यामुळे वेदांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे वेदांनी त्याचं प्रोत्साहन नाही दिलंय की तुम्ही करा म्हणून सांगितलेलं नाहीये. वेदांनी सांगितलं तुम्ही केलं तर तुम्हाला हे मिळेल, अमुक एक गोष्ट मिळेल. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा तुमची इच्छा वाढते, भौतिक वाढते, तुमच्या भौतिक प्रलोभनं तुम्हाला अट्रॅक्ट करतात तुम्हाला, आणि तुमची इच्छा वाढते, त्यावेळी ते मार्गदर्शन तुमचे जे गुण आहेत, रजोगुण आणि तमोगुण, ते तुम्हाला देत राहतात. वेदांनी फक्त काय केलंय, एक गार्ड रेल, एक बाउंड्री क्रिएट केलेली आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ नये म्हणून. म्हणजे काय की तुम्हाला जेव्हाही सुद्धा खेचून आणायचंय, तर लगेच खेचून कृष्णाकडे आणता येईल. जर का तुम्ही संपूर्णपणे नास्तिक बनलात, तर तुमची कृष्णाकडे येण्याची प्रोबॅबिलिटी अजूनही कमी होईल. हं? त्यामुळे हे जी प्रेरणा जी असते, की कधी मला संपत्ती हवी आहे, कधी सत्ता हवी आहे, कधी कीर्ती हवी आहे, कधी कधी कोणत्या बाकीच्या गोष्टींमध्ये यश मिळालेलं आहे, तर वेगळ्या वेगळ्या डिझायर्स असतात. त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या देवता असतात ती डिझायरची फुलफिलमेंट करायला, आणि त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या पूजा करायच्या असतात. आणि जसं आपण बघितल्याप्रमाणे ह्यांची मर्यादा तीच आहे, जे आपल्याला म्हणजे कृष्णाकडे जाण्यापासून मग ते परावृत्त करतात आपल्याला ह्या इच्छा. पण शुद्ध भक्त जो असतो, तो इतर देवतांकडे जात नाही. तर ते का, तर आपण ते बघून घेऊया. ओके. तर भक्ताला, जो विशुद्ध भक्त असतो, अतिशय शुद्ध आहे, त्याला माहिती असते की भगवान श्रीकृष्ण हे सर्वेश्वर आहेत. हा, मत्तः परतरम नान्यत. तर मग चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे, एकले ईश्वर कृष्ण आरसव भृत्य, बंगाली भाषा आहे ही. त्याच्यात महाप्रभू बोलतात, चैतन्य महाप्रभू बोलतात की केवळ भगवान श्रीकृष्ण हेच सर्वोत्तम स्वामी आहेत. हं? आणि त्यांच्यावरती कोणी नाही, त्यांच्या इक्वलही कोणी नाही. आणि बाकीचे सगळे जे आहेत हे त्याचे सेवक आहेत, आरसव भृत्य. हं? तर शुद्ध भक्त काय बोलतो की माझी जर का भौतिक कोणती गरज आहे, तर मी देवी देवतांकडे जाण्याऐवजी मी कृष्णाकडे जाईन. आणि कृष्ण काय करतो, तर आपण ते जरा बघून घेऊ आपण. आणि भगवान जे पण देतील त्याला, त्याच्यामध्ये तो संतुष्ट असतो. तो काय विचार करतो की जर का एखादी गोष्ट मला माझ्या आयुष्यात दिली कृष्णानी, तर ती दिलीये का, तर माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून. आणि एखादी गोष्ट दिली नाही, तर तो असा विचार करतो की ह्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगती झाली नसती, इनफॅक्ट दुर्गती झाली असती, म्हणून कृष्णाने मला दिले नाही. जेव्हा कोणतं संकट येतं, तेव्हा सुद्धा तो असाच विचार करतो की मला खरं माझं कर्म इतकं चुकीचं होतं, खरं तर मला भरपूर मोठी शिक्षा मिळायला हवी होती, पण कृष्णाची कृपा होती म्हणून त्यांनी फक्त कमीच शिक्षा दिली मला. तर ही भक्ताची विचारसरणी असते. हं? त्यामुळे कृष्णाकडे जाणं का गरजेचं आहे, देवी देवतांकडे जाण्याऐवजी? तर जी लोक भौतिक कल्मशातनं मुक्त झालेली आहेत, ती भगवानांना शरण जातात आणि त्यांच्या भक्ती सेवेमध्ये युक्त होतात. ते जोपर्यंत हे भौतिक कल्मश नाहीशे होत नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती शुद्ध भक्त झालेली नसते ती. त्यामुळे अ, भगवानांचा आश्रय घेणं सुद्धा
जेव्हा घेते व्यक्ती, त्यावेळी तो मायेनी जी प्रलोभनं निर्माण केले त्याच्यापुढे तो आकर्षित होत नाही तो तिकडे. ठीक आहे. तर वासुदेवाला शरण जाणं का, तर हा आपण एक श्लोक बघून घेऊया श्रीमद भागवतम मधला, दुसऱ्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायाचा हा 10वा श्लोक आहे. ह्या श्लोकाबद्दल आपण आधी बोललेलो असू, पण आता हा परत बघूया. अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधीही तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. अकामः म्हणजे कोणालाही कोणतीही भौतिक इच्छा नसो, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकही भौतिक इच्छा नाहीये, किंवा सर्व कामो वा, वा म्हणजे किंवा, हं? सर्व काम म्हणजे किंवा एखाद्या व्यक्तीला संपूर्ण सर्व त्या सर्व भौतिक इच्छेचा इच्छा आहेत त्याच्याकडे, हं? किंवा मोक्ष काम उदारधी, किंवा एखाद्या व्यक्तीला मोक्ष हवा आहे. अशा तिन्ही प्रकारच्या व्यक्तींना काय सांगितलं आहे, की तीव्रेण, अगदी नॉर्मल पद्धतीने नाही, तीव्र अशा भक्ती योगेन, हा भक्ती मार्गावरती कोणाची करायचं, तर यजेत, यजेत म्हणजे त्याची उपासना करणं. कोणाची, तर पुरुषम परम. कोण आहे पुरुषम परम? कृष्णाने सांगितलंय 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात, मत्तः परतरम नान्यत, माझ्या वरती कोणीही नाहीये, माझ्या इक्वल पण कोण नाही. तर यजेत पुरुषम परम म्हणजे वासुदेव श्रीकृष्ण. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी एका देवताची पूजा करतो आणि मला अमुक एक गोष्ट पटकन मिळाली मला, त्यामुळे त्याला वाटतं की मी जर कृष्णाची पूजा केली असती तर मला ही गोष्ट नसती मिळाली, कृष्णाला वेळ लागतो द्यायला. त्यामुळे त्यांना काय वाटतं की देवता जे आहे, देवी देवता जे आहेत ते कृष्णापेक्षा जलद देऊ शकतात. त्यामुळे त्यांना वाटतं की कृष्णापेक्षा ते जास्ती पॉवरफुल आहेत म्हणून. पण आपल्याला पुढच्या 3 श्लोकांमध्ये कळेल की कृष्ण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये कृष्ण एक्झॅक्टली काय करतो. हा, एक साधा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना, की जर का कृष्णाला माहिती ही पूजा करणं चुकीचं आहे, माझ्याकडे येणं बरोबर आहे, देवी देवतांकडे जाणं आध्यात्मिक दृष्ट्या चांगलं नाही, तर मग कृष्ण हे करतोच का, त्यांना अलाव का करतो, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना. तर त्याचं उत्तर कृष्णाने पुढच्या 3 श्लोकांमध्ये दिलेलं आहे. हरे कृष्ण. तर आपण पुढचा श्लोक पुढच्या आठवड्यात बघूया. कोणाला काही प्रश्न आहे? नाही. बरं, किती लोकांना पटलंय, किती लोकांना असं वाटतं की असं कसं बोलू शकतात हे म्हणून, का डिफिकल्ट, एक्सेप्ट करायला डिफिकल्ट आहे? नाही प्रभू प्रभूजी, म्हणजे अगोदरच्या श्लोकामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्यावरून म्हणजे कळते हे प्रभूजी. बर, पण एक्सेप्ट करायला थोडं डिफिकल्ट असेल ना, किंवा प्रॅक्टिस करायला हो तर अजूनही डिफिकल्ट जाईल. तर ह्याची हो, घाई एक्झॅक्टली. नाहीये. हा, ह्याची म्हणजे काय, आज हा श्लोक शिकला आणि ताबडतोब मी माझं वे ऑफ लाईफ चेंज करायचं अशी काही घाई नाहीये. कृष्ण सगळं अरेंज कराल, डोंट वरी. आणि आता मला कळतंय प्रभूजी की तुम्ही जेव्हा तुमचं देवघर दाखवलं होतं तेव्हा तुमच्या देवघरातले सगळं ते बघून मला माझ्या मनात तेव्हा पण प्रश्न आला होता, तर त्याचं उत्तर आता मिळते मला. काय प्रश्न आला होता? नाही म्हणजे जे जनरली आपल्या हिंदू घरामध्ये जे टिपिकल काही काही ठरलेले असतात, महादेव किंवा कुलदेवता किंवा गणपती बाप्पा वगैरे, तर ते काही दिसले नव्हते. तर ते का असं माझ्या मनात आलं होतं आणि आता त्याचं उत्तर मिळालं मला. बऱ्याच वेळांना म्हणजे इस्कॉनमध्ये जे नवीन नवीन येतात ना, त्यांना एक थोडासा असा गैरसमज झालेला असतो की त्यांची पूजा करणं चुकीचं आहे म्हणून. त्यामुळे असं असे सुद्धा लोक आम्ही बघितलेले आहेत जे म्हणजे महादेव, गणपती, ब्रह्मा, दुर्गा माता वगैरे ह्या सगळ्यांना, तर त्या ह्यांचा काय नमस्कार वगैरे करायचा नाही, पण हेच चुकीचं आहे. हं? कारण गंमत अशी आहे की अ, ह्यांना जे नॉलेज आहे त्याचा 0.01% नॉलेज सुद्धा आपल्याकडे नाही आहे.
ह्यांची जी कृष्णावरती जी भक्ती आहे त्यांच्या 0.000001% सुद्धा आपलं नाहीये. आणि त्या 0.01% पर्यंत पोहोचायला सुद्धा आपल्याला अनेक जन्म लागतील. तर आपल्या कंपॅरिझन मध्ये ते अतिशय शुद्ध भक्त आहेत कृष्णाचे. गंमत काय आहे की जेव्हा गणपती सगळे वेद, महाभारत, पुराण, संहिता, उपनिषद सगळे लिहून काढतात, तरी सुद्धा आपण गणपतींना बोलतो की बाबा बाबा कृष्ण श्रेष्ठ नाही, तूच श्रेष्ठ आहे. पण इथे गणपती सांगतोय नाही कृष्ण श्रेष्ठ आहे, तरी पण ती व्यक्ती गणपतीला सांगणार नाही. अथर्व शीर्षाचे श्लोक वाचतो मी, मग तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. त्याच्यामध्ये ती व्यक्ती ज्याने श्लोक लिहिलेला आहे तो बोलतो नाही तूच श्रेष्ठ आहेस, तूच परम आहेस म्हणून. तुम्हाला एक छोटीशी एक गोष्ट सांगतो मी. ओके. ज्याच्यावरनं तुम्हाला गणपती काय म्हणजे त्यांची हाय लेवल आहे ती कळून येईल. ओके. पण त्याच तरी सुद्धा गणपती कृष्णाला सर्वोत्तम मानतात ते सुद्धा कळून येईल. हं? तर जेव्हा कलियुग चालू होणार होतं तेव्हा कलियुगामध्ये असलेल्या लोकांची जी बौद्धिक पातळी आहे आणि जी ज्ञान आणि मेमरीची जी पातळी आहे ती अतिशय पुअर आहे. ओके. त्यामुळे ब्रह्मदेवानी व्यासदेवांना सांगितलं की तुम्ही जे काही तुम्ही कंपाईल केलंय वेद, संहिता, उपनिषद, पुराण, महाभारत वगैरे, हे सगळे एका वर्बल फॉर्म मध्ये होते ते तोपर्यंत. त्यांना सांगित त्यांना ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं हे तुम्ही लिहून काढा. कारण कलियुगातली व्यक्ती एवढं सगळं लक्षात ठेवू शकणार नाही आणि त्यांना ते समजणार नाही आणि ते ज्ञान जे आहे ते लोप पावेल म्हणून. तर व्यासदेव म्हणाले की बाबा मी तर आता संपूर्ण म्हातारा झाले, माझ्या शरीरामध्ये अजिबात काही बळ नाही, मी हे सगळं कसे लिहून काढू. कारण सगळे वेद, पुराण, संहिता, उपनिषद, महाभारत वगैरे जर कळलं तर लाखो लाखो श्लोक होतील ह्या सगळ्यांचे. तर मी हे कसं लिहून काढू. तर ते बोलले की तुम्ही गणपतीला सांगा, तुम्ही गणपतीची लेखणी अतिशय फास्ट आहे आणि ती तुम्हाला मदत करेल म्हणून. तर ते गणपतीला विचारतात की तुम्ही मला मदत कराल का. तर गणपती हो बोलतात, मी तुम्हाला मदत करीन हे सगळं लिहून काढण्यामध्ये. आणि मग पण गणपती एक कंडिशन टाकतात व्यासदेवांवरती. ते बोलले की तुम्ही जर का तुमचं बोलणं स्टॉप केलं तर मी माझी लेखणी स्टॉप करेन आणि मी एकदा लेखणी ठेवली खाली तर मी ती परत उचलणार नाही. तर मग व्यासदेव थोडे हे होतात, म्हणजे प्रश्न पडतो त्यांना की अरे हे तर लाखो लाखो श्लोक आहेत, हे काय एका दिवसाचा भाग नाही, ह्याला महिनोन महिने लागतील हे सगळं लिहून काढायला. तर असं कसं होईल की विदाऊट ब्रेक हे सगळं करता येईल म्हणून. मग ते उलट कंडिशन गणपतीवरती टाकतात. ते बोलतात की पण तू कोणताही असा श्लोक लिहिणार नाही ज्याचा अर्थ तुला कळणार नाही, तुला पटणार नाही. तर गणपती पण ती कंडिशन एक्सेप्ट करतात. आणि म्हणून बोलतो ना आपण गणपतींनी वेद लिहून काढले, तर वेद त्यांनी लिहिले पण सांगितले होते व्यासदेवांनी, व्यास ऋषींनी. मग व्यास ऋषी जेव्हा बसतात, चालू करतात बोलायला, गणपती पण बसतात, त्यावेळी पहिला श्लोक व्यास ऋषी गणपतीला सांगतात की अशा हे मी सांगितलेलं आहे का तुम्हाला आधी हे सगळ्यांना, हे तर परत रिपीट नाही करत मी. नाही बघ. नाही सांगितलं, ओके. तर व्यास ऋषी पहिला होतं म्हणजे अगोदरचं आता हे. तर व्यास ऋषी पहिला श्लोक जो गणपतीला सांगतात तो असा आहे की मी त्या देवाची पूजा करतो ज्याची पूजा उलटीने केली जाते. म्हणजे जी उलटी असते ना व्यक्तीची, त्या उलटीला संबोधून ते बोलतात की त्या देवाची पूजा उलटीने केली जाते. तर आपण इमॅजिन करू शकतो, आपण तर हात धुतल्याशिवाय सुद्धा आपण देवाला टच नाही करत आपण. तर इकडे तर व्यासदेव बोलतात की मी उलटीने पूजा करतो त्याचा, म्हणजे अभिषेक घातला जातो. तर गणपतीला त्याचा अर्थ समजत नाही त्याचा, म्हणून ते लिहित नाहीत. ते थांबतात, त्यांची लेखणी थांबवतात ते. आणि मग बराच वेळ गेल्यानंतर मग त्यांना कळतं की हे मला समजत नाहीये, म्हणून म्हणून ते तिकडनं सोडून ते प्रयागला जातात. प्रयागला जातात आणि तिथे तपस्या करतात. ते तपस्या स्वतःच्या गुरुची करतात. ओके. आणि मग त्यांचे गुरु त्यांच्या समोर
प्रसन्न होतात आणि त्यांच्यासमोर प्रकट होतात. कोणाला माहिती आहे गणपतींचे गुरु कोण आहेत म्हणून? कोण सांगेल? कार्तिकेय आहे का प्रभूजी? कार्तिकेय त्यांचा भाऊ आहे. गणपतीचा गुरु कोण नाही माहिती ना? नरसिंह. तर आपल्याला ना ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण कारण शास्त्राद्वारे आपण शिकलेलो नसतो. आपण लोकांच्या कथित ज्या गोष्टी असतात सोसायटीने शिकवलेल्या असतात त्यातनंच आपण शिकलेलो असतो. त्यामुळे ह्या गोष्टी कळत नाहीत आपल्याला. तर गणपतीचे गुरु म्हणजे नरसिंहदेव. ओके. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मा स्वतः म्हणतो कृष्णाला की गणपती तुझी पूजा कशी करतात ते ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. हं? तर ते बोलतात की स्वतःच्या ज्या टस्क्स आहेत ना गणपतीचे दंत, त्या दंतावरती ते नरसिंहदेवांचे पाय ठेवतात आणि ते पाय ठेवून ते नाचतात नरसिंहदेवांना घेऊन. आणि जी पण आपण बोलतो ना गणपती विघ्नहर्ता आहेत म्हणून, तर विघ्न हरण्याची जी पॉवर आहे गणपतीकडे ती कुठनं आली आहे त्याचं उत्तर ब्रह्माजी आपल्याला ब्रह्मसंहितेमध्ये देतात. तर ते बोलतात की जे पॉवर गणपतीकडे आली आहे ती नरसिंहदेवाच्या ब्लेसिंग्सनी आलेली आहे म्हणून. हा. आणि आपण आजचा क्लास एंड करण्यापूर्वी आपण तो श्लोक बघूया, मी तुम्हाला दाखवतो. तर ते नरसिंहदेवांची पूजा करतात, नरसिंहदेव प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात की आतापासनं व्यासदेव तुम्हाला जे काही सांगतील ते तुम्हाला व्यवस्थित समजेल म्हणून. आणि मग ते परत येतात तिथे जिकडे ते सगळं वेद लिहिले गेलेले होते ते. आणि मग ते लिहायला चालू करतात. मग त्यांना अर्थ कळतो व्यासदेवांनी जे सांगितलं त्याचा अर्थ काय होता ते. तर व्यासदेव बोलतात की जी उलटी जी संबोधलेली ते मध आहे. तर मधमाशी काय करते, फुलांमध्ये स्वतःची जी त्याचे काय म्हणतात ते ज्याच्यानी मध सक केलं जातं, तर ते फुलांमध्ये घालते, मध सक करते, ती त्याच्या तोंडामध्ये ठेवते आणि जाऊन त्या पोळ्यामध्ये ती टाकते आतमध्ये. म्हणजे आत घेतलेली गोष्ट ती बाहेर टाकते. त्याला उलटीशी कम्पेअर केलंय व्यासदेवांनी. तेच मध अतिशय प्युअर मानलं जातं आणि त्या मधाने आपण देवाला अभिषेक घालतो. तर तेव्हा ते गणपतींना त्याचा अर्थ कळतो आणि मग त्यांची लेखणी चालू होते. तर हीच गणपती, हीच हीच देवता ज्याला आपण ज्ञानाचा विद्येचा देवता मानतो, त्याच गणपतीने महाभारत लिहिलेलं आहे व्यासदेवांनी सांगितल्यावरती. त्याच महाभारतामध्ये भीष्म पर्वमध्ये 19व्या अध्यायापासून आय थिंक म्हणजे ते 35 का 38व्या अध्यायापर्यंत भगवद्गीता सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच भगवद्गीतामध्ये 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय मत्तः परतरम नान्यत. तर तुम्हाला वाटतं की जर हे वाक्य जर चुकीचं असतं तर गणपतींनी विचारलं नसतं व्यासदेवांना तुम्ही हे काय सांगताय म्हणून, असं कसं असू शकतं. पण गणपतींना स्वतःला पण माहिती आहे कृष्ण सर्वोत्तम आहे म्हणून. ठीक आहे. तर आपल्याला काय होतं, आपली भौतिक जी बुद्धी असते ती वासनांमुळे इतकी प्रभावित झालेली असते की आपण त्या पलीकडे विचार करायचा प्रयत्न नाही करत. आणि तिकडेच भगवद्गीता आपल्याला हेल्प करते. त्यामुळे भगवद्गीता ही आपल्याला अक्षरशः झिरो पासून एंड पर्यंत घेऊन जाते आपल्याला. मी तुम्हाला ना जरा पटकन ना तुम्हाला एक दोन गोष्टी दाखवतो मी. जरा फक्त एकच मिनिट द्या मला. तर हा श्रीमद भागवतम आहे, त्याच्यातला दुसरा स्कंधामध्ये 3रा अध्याय आहे. आणि आपण पहिला श्लोक जरा आपण बघूया आता पहिल्यापासून 10व्यापर्यंत. तर ह्याच्यामध्ये काय झालं, श्रीमद भागवतम मध्ये परीक्षित महाराजांना जेव्हा त्या ब्राह्मणाच्या मुलांनी शाप दिला की बाबा तू 7 दिवसात मरशील, त्यावेळी त्यांनी बऱ्याच साधूंना वगैरे भेटला आणि त्यांनी विचारलं की अशा मरणाऱ्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे. तर बऱ्याच लोकांनी त्याला उत्तर दिलं पण त्यांना ते पटलं नाही. आणि शेवटी शुकदेव गोस्वामी त्यांच्या समोर आले आणि मग त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारला. आणि मग शुकदेव गोस्वामींनी त्यांना बरंच काय काय सांगायला चालू केलं. आणि शेवटी मग ते ह्या स्टेजला आले सांगायला की म्हणजे अजून भरपूर सांगितलेलं आहे, पण ज्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय त्याचं इथे त्यांनी कल्मिनेशन केलेलं आहे. तर इकडे त्यांनी सांगितलेलं आहे की
ओके, ह्या श्लोकांमध्ये दुसऱ्यापासून 7व्या श्लोकापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना, त्यावेळी हे वाचा तुम्ही. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. तर कोणत्या देवतेची कोणत्या कारणाकरता पूजा करायची ते त्यांनी इकडे दिलेलं आहे. ओके. वन हू डिझायर्स ब्रह्मज्योतीमध्ये ज्यांना विलीन व्हायचं आहे, त्यांनी ब्रह्माची किंवा वेदांची पूजा करावी. ओके. ज्यांना अतिशय पॉवरफुल सेक्स लाईफ हवं असेल त्यांनी इंद्राची पूजा करावी. ज्यांना म्हणजे मुलं हवी असतील त्यांनी प्रजापतींची पूजा करावी. ज्यांना अतिशय भाग्य हवं असेल त्यांनी दुर्गा मातेची पूजा करावी. ओके. ज्यांना अतिशय पॉवरफुल बनायचं आहे सत्तेच्या दृष्टीने त्यांनी अग्निदेवाची पूजा करावी. ज्यांना पैसा हवा आहे त्यांनी वसूंची पूजा करावी. महादेवांची पूजा कधी करावी? ज्यांना अतिशय एक हिरो बनायचं असेल तर. ज्यांना धान्य हवं असेल त्यांनी आदितीची पूजा करावी. ज्यांना स्वर्गात जायचंय त्यांनी आदितींची जी मुलं आहेत म्हणजेच देवता त्यांची पूजा करावी. हे असं करत करत त्यांनी भरपूर काय 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 सांगितलंय. अश्विनी कुमार, वरुण वगैरे सर्वांना, पार्वती माता वगैरे ह्यांना सगळ्यांना. नंतर परत पुढे ज्यांना स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रगती हवी आहे त्यांनी विष्णूची पूजा करावी. ओके. ज्यांना आपली वंश पुढे चालवायचं आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या देवतांची पूजा करावी. ओके. ज्यांना एखाद्या किंगडमवरती डॉमिनेशन हवं असेल त्यांनी मनूची पूजा करावी. ज्यांना एखाद्या शत्रूवरती विजय मिळवायचा असेल त्यांनी असुरांची पूजा करावी. ओके. तर हे सगळं सांगितलेलं आहे. पण त्यांनी पुढे काय सांगितलंय बघा, हाच हाच श्लोक आपण बघितलेला आता. हा. अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. अ पर्सन हु हॅज ब्रॉडर इंटेलिजन्स. ओके. तिकडे काय शब्द वापरलेला आहे? कमी बुद्धी आहे ज्यांच्याकडे, अल्पमेधसाम. त्याला संपूर्ण भौतिक गोष्टी हव्या असो किंवा त्याला काही भौतिक गोष्टी हवी असो, काही नको असो त्याला, किंवा त्याला मोक्ष हवा असो, त्यांनी अशा तिन्ही प्रकारच्या व्यक्तींनी बाय ऑल पर्पसेस शुड वर्शिप द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड श्रीकृष्ण. तर तुम्ही म्हणजे बघू शकता इथे पण की म्हणजे कृष्णाची पूजा हीच सगळ्यात अल्टिमेट आहे, हे इकडे पण कन्फर्म केलंय. तो श्लोक काढतोय मी. हा. हा 50वा श्लोक आहे ब्रह्मसंहितेमधला, 5व्या अध्यायाचा. यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये स गणाधिराज. गणाधिराज म्हणजे गणपती. विघ्नान विहंतुम अलम अस्य जगत्त्रयस्य गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. ओके. ओके. मी गोविंदाची पूजा करतो. कोण गोविंद? तर ज्याचे पाय, हुज लोटस फीट आर ऑलवेज हेल्ड बाय गणेश ऑन द पेअर ऑफ तुमुली. ओके. त्याचं जे मुख आहे, ओके, त्यातनं जे टस्क आहेत एका हत्तीचे, त्या टस्क्सवरती गणेश, गोविंद म्हणजे खरे नरसिंह देवांचे पाय ठेवतो आणि त्यांची पूजा करतो. वाय? इन ऑर्डर टू ऑप्टेन पॉवर फॉर इज फंक्शन ऑफ डिस्ट्रॉइंग ऑल द ऑब्स्टॅकल्स ऑन द पाथ ऑफ प्रोग्रेस ऑफ द थ्री वर्ल्ड्स. तर जेव्हा आपण विघ्नहर्ता म्हणून संबोधतो आपण गणपतीला, त्यावेळी विघ्न हरण करण्याची जी पॉवर आहे देवांकडे, देवतेकडे, ती सुद्धा कृष्णाकडनं, नरसिंहदेवांकडनं आलेली आहे. तर मी इकडे स्टॉप करतो. ऑब्जेक्टिव्ह हा होता की तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग मिळावं म्हणून एवढं डिटेलमध्ये सांगितलं आहे. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna,